आता मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी। मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळली आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। आज मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा 147 वर पोहोचलाय। हवेची गुणवत्ता खालवल्यामुळे श्वसनाच्या आजारात सुद्धा वाढ झाली आहे। मुंबईच्या दादर चौपाटीवरूनच या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी। मुंबईतील हवेची गुणवत्ता ही दिवसागणिक ढासळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे। आपण जर बघितला तर सकाळच्या वेळेमध्ये मुंबईची हवा जी आहे ही कुठेतरी दूषित असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर बघितला तर आज मुंबईत हवेची गुणवत्ता निर्देशांक जो आहे हा 147 इतका असून अस्वस्थ करणाऱ्या श्रेणीमध्ये आहे। तर हवेतील PM 2.5 इतका आहे। आज सकाळच्या वेळेमध्ये कमाल तापमान जे आहे हे 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान जे आहे हे 21 डिग्री सेल्सिअस एवढे आहे। मुंबईमध्ये मोठमोठे विकास कामं होत आहेत, अनेक धुळीचे साम्राज्य आहे हे मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी गुणवत्ता जो हवेचा गुणवत्ता निर्देशांक जो आहे हा ढासळत असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। त्यामुळे मुंबईकरांना आपल्या आरोग्याची काळजी घेणं तेवढीच गरजेची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।